नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आज दिनांक 19 जून 2026. आपण काल अंदाज दिलेला आहे 18 जून रोजी. तर काल जो अंदाज दिलेला आहे तर त्या अंदाजानुसार दिनांक 21 जूनपासून ते 28 जूनपर्यंत राज्यामध्ये मध्यम ते जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे. त्यामध्ये आज कुठलाही बदल झालेला नाही. जो काल अंदाज दिला आहे का त्या अंदाजानुसारच वातावरण ॲक्टिव्ह आहे. तर थोडक्यात आज एक मी तुम्हाला लाईव्ह मॅपच्या माध्यमातून आज मान्सूनने जी काही प्रगती केली आहे आपली, आपण कालच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की 19 जून रोजी मान्सून हा पूर्व भारताकडून पुढे सरकणार आहे, पूर्व भारताकडून पश्चिमेकडे सरकणार आहे. तर त्यानुसार आज मान्सूनने आपली प्रगती केलेली आहे. जर तुम्ही इथे बघत असाल तर आपल्याला इकडे दिसेल की ओडिसा तसेच छत्तीसगड या मार्गे मान्सूनने आज पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, काहीसा नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली इथपर्यंत आपली मजल मारलेली आहे. शेतकरी बंधूंनो, आज भारतीय हवामान खातं IMD यांनी जरी मान्सूनची प्रगती झालेली असं घोषित केलेलं नसलं तरी मात्र प्रॅक्टिकली म्हणजे प्रत्यक्षदर्शी जे काय मॉडेल दाखवतं, जिथं जे काय ढगांची निर्मिती व मान्सूनचा जो काय ट्रप पुढं सरकलेला आहे तो सरकलेला आहे. नक्कीच पुढच्या 2 दिवसामध्ये IMDसुद्धा आपला अंदाज घोषित करेल की मान्सूनने पूर्व भारताकडून प्रगती केलेली आहे म्हणून सनी. तर शेतकरी बंधूंनो, जो काही 21 जून ते दिनांक 28 जून या कालावधीमध्ये पाऊस होणार आहे तर याचं प्रमाण दिनांक 21 जून रोजी आपल्याला राज्यामध्ये कमी राहणार आहे. एक तुरळक ठिकाणीच पाऊस पाहायला मिळेल. मात्र इकडे पूर्व विदर्भामध्येच 21 जून रोजी आपला पाऊस पाहायला मिळेल. 20 जून रोजीसुद्धा आपला पूर्व विदर्भामध्येच पाऊस पाहायला मिळेल. मात्र पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र हे या विभागामध्ये दिनांक 20 आणि 21 जून रोजी पावसाचं प्रमाण एक अत्यल्प राहील. त्यानंतर इकडे कोकणी भाग, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इकडेसुद्धा पावसाचं प्रमाण 20-21 रोजी कमी राहील. मात्र 22 पासून जसे तुम्हाला आता इकडे ढगांची गर्दी दिसत आहे, एक कमी दाब पट्टा दिसत आहे, असाच हा कमी दाब पट्टा आपल्याला इकडे या अरबी समुद्रामध्ये अरबी समुद्राच्या पूर्वेला म्हणजे अरबी समुद्राच्या पूर्वेला आणि महाराष्ट्राच्या पश्चिमेला आपल्याला कोकण विभागाच्या भागामध्ये कमी दाब पट्टा निर्माण झालेला दिसेल. आणि हा कमी दाब पट्टा आपल्या महाराष्ट्रासाठी एकदम फायद्याचा ठरणार आहे. आणि त्यामुळेच दिनांक 22 जूनपासून ते दिनांक 28 जूनपर्यंत राज्यामध्ये मध्यम ते जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. शेतकरी बंधूंनो, सर्वाधिक जास्त पाऊस पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये होणार आहे. या जिल्ह्यामध्ये जवळपास दिनांक 22 जून ते दिनांक 28 जून या कालावधीमध्ये 300 ते 350 मिलीमीटर पावसाची नोंद होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला जर आपण या कालावधीमध्ये जर पावसाच्या टक्केवारीमध्ये सांगायचं ठरलं तर आपल्याला दक्षिण महाराष्ट्रामध्ये जो काय दक्षिण महाराष्ट्र जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये 80 ते 90 मिलीमीटर पाऊस होईल या कालावधीमध्ये. मात्र उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील. इकडे आपल्याला 40 ते 45 मिलीमीटर पाऊस किंवा यापेक्षा जास्तही पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळेल. मराठवाड्यामध्ये सुद्धा या कालावधीमध्ये दिनांक 22 जून ते दिनांक 28 जून या कालावधीमध्ये एक 40 ते 50 ते काही ठिकाणी 60 मिलीमीटर पावसाची नोंद झालेलीसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. तर शेतकरी बंधूंनो, जे आपण टक्केवारी सांगितले, एक अंदाजे सांगितले, एक आपल्या अनुभवानुसार यामध्ये काही ठिकाणी कमी अधिक होऊ शकतं. तर मात्र हा पाऊस आपल्याला पेरणीसाठी योग्य ठरणार आहे. फक्त आता आपल्याला पुढचे 2 दिवस थोडं धूळ पेरणीसाठी थांबावं लागणार आहे. म्हणजे 20 आणि 21 हे 2 दिवस आपण जर थांबलो तर 22 तारखेपासून 22 तारखेला दुपारनंतर व रात्री पाऊस होईल. त्यानंतर आपण 23 तारखेपासून जिथे पाऊस होईल त्या ठिकाणी लागवड करायला काही अडचण येणार नाही. तर शेतकरी बंधूंनो, आज आपण एक थोडक्यात ह्या मॅपच्या माध्यमातून हा आजचा अंदाज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आजच्या अंदाजामध्ये इतकेच. पुन्हा भेटूया उद्याच्या अंदाजामध्ये. नमस्कार.